देवी आली असेल ना, तर देवी आई तूच त्याचं प्रमाण दे. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? म्हणजे तू देवीला स्वतःला सिद्ध करायला होतेस? नाही, मी या ताईंना सिद्ध करायला सांगते. जर का या ताई देवी अंगात आल्याचं ढोंग करत असतील ना, तर देवीच्या भक्तावर अन्याय होईल. आणि तो कसा, कोणावर आणि किती तीव्रतेचा होईल ना, हे तर सांगताच येणार नाही. देवी आई, आता तूच मला मार्ग दाखव. तू म्हणशील तो न्याय मला मान्य असेल. बोल नाही, बोल. आजी, तुला माहिती नाही हे सगळं तुला किती महागात पडणार आहे. कसं आहे ना, तू जुन्या भावना मॅडमना डोक्यात ठेवून सापळा रचला होतास. त्या चुपचाप बसणाऱ्या, अन्याय सहन करणाऱ्या होत्या. पण ही दुर्गा तिचा रुद्र अवतार दाखवेलच. काय झालं? द्या ना उत्तर प्रश्नांची. देवीची शपथ घेऊन सांगा, खरंच तुमच्या अंगात देवी संचारली की तुम्ही नाटक करताय? बोला ना देवी आई. या बाई यांच्या अंगात तू संचारल्याचं ढोंग करतायत ना? काय ताई, खोटं बोलताय ना तुम्ही? नाटक करताय ना? बघा हा, नाहीतर देवीचा खरा खरा कोप होईल तुमच्यावर. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा जानू. हे बघ, मी सगळं मांडून ठेवलंय. तुला फक्त पूजा करायची. आपण दोघांनी मिळून करूयात ना पूजा? आजीला नमस्कार करून आले. जयंत, आजी खोलीत नाहीये. आजी कुठे आहे जयंत? असेल कुठेतरी. तू इतकी का घाबरतेस? असेल कुठेतरी म्हणजे मस्करी करायची वेळ आहे काही? तुला माहितीये ना माझ्या आजीची काय कंडिशन आहे? कोमात आहे ती. स्वतःहून चालू शकत नाही. ती तिच्या जागेवर नाहीये म्हणजे तूच तिला तिच्या जागेवरून हलवलंयस. कुठे आहे माझी आजी? जानू, तू प्रत्येक वेळेला माझ्यावरच का संशय घेत असतेस? आणि मीच काहीतरी वाईट केलं असेल असंच का वाटत असतं तुला? नाही, त्याचं काय आहे ना जयंत, या घरात आपण दोघेच राहतो आणि तू तुझा रेकॉर्डच असा करून ठेवलायस ना, म्हणून तुला विचारतीये. हे बघ, मला दुसरं काहीही ऐकायचं नाहीये. मला फक्त एवढंच सांग, माझी आजी कुठे आहे? आजी, 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 आजी कुठे आहेस तू? आजी, आजी. जयंत, कुठे आहे माझी आजी? काय विचारतेय मी तुला? काय केलंस तू तिच्या सोबत? घराबाहेर काढलंस तू तिला? हा, विसरू नकोस, संतोषच्या अशा वागण्यानं तुझ्या संसाराचं नुकसान होत आहे. आणि म्हणूनच आता हा घरात येतो हे ठीक आहे, पण याला सुधारल्याशिवाय थांबायचं नाही. हो आई बाबा, ऐकलत ना? माझ्या शब्दाखातर ते तुम्हाला घरात घ्यायला तयार आहेत. पश्चातापाची वेळ आणू नका. जरा तोंडाला लगाम लावा. नाही वीणा,
नुसती तोंडाला लगाम लावून चालणार नाहीये, त्याच्या तोंडाला कुलूप लागलं पाहिजे. म्हणजे कळलं नाही तुला? मग नीट ऐक. गेले काही दिवस तुझं वागणं बोलणं जे बेलगाम चालवलंयस ना तू, ते आता बंद. तुझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडता कामा नये. एकही शब्द. हं? हो, पण का? पण भीड काही नाही. आता एक वावगा शब्द जर तुझ्या तोंडून बाहेर पडला तर मी नाही, बाबा तुला धडा शिकवणार. मान्य आहे ना? हो आई, सगळं मान्य, सगळं मान्य आहे. मला माझी चूक समजली आहे. मी कोणालाही उलटून बोलणार नाही. नाही, सॉरी, मी बोलणारच नाही. मान्य आहे, मान्य आहे, सगळं मान्य आहे. माफ कर मला आई, पाया पडतो. वीणा, माफ कर मला.